नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 26 मार्च रोजी आहे रामनवमी आणि यंदाची रामनवमी सर्वार्थ सिद्धी योगात आणि रवी योगाच्या अद्भुत संयोगासह येत आहे. एवढंच नाही तर गुरुवारचा योग सुद्धा जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे 3 शक्तिशाली योग एकत्र येतात, तेव्हा केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प हा अक्षय फळ देणारा ठरतो. असं सांगितलं जातं, जणू साक्षात सूर्यनारायण आपल्या कुलभूषणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एवढेच नाही तर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूपच प्रभावी मानला जातोय. अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी, नवीन कार्याचा श्रीगणेश करण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी हा दिवस सिद्ध मुहूर्त ठरणार असल्याचंही सांगितलं जातंय. चला तर मग रामनवमीची संपूर्ण माहिती योग्य शुभ मुहूर्तासह जाणून घेऊया. सोबतच या दुर्मिळ योगाचा लाभ आपण आपल्या आयुष्यात कसा करून घेऊ शकतो हेही बघूया. तर पंचांगानुसार रामनवमी गुरुवारी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. सर्वार्थ सिद्ध स्मार्थ परंपरेनुसार मुख्य उत्सव हा 26 मार्च रोजी आहे. मात्र वैष्णव भक्त 27 मार्च रोजी रामनवमी साजरी करू शकतात. कारण नवमीची तिथी सुरू होते आहे 26 मार्चला सकाळी 11:48 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06 त्यामुळे मध्यान्ह मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्त आणि राम जन्मोत्सवासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त 26 मार्च 2026 रोजी असणार आहे. सकाळी 11:31 ते दुपारी 1:58 तब्बल 2 तास 27 मिनिटांचा कालावधी हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातोय. सोबतच मध्यम मुहूर्त म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माचा क्षण दुपारी 12:44 साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी ग्रीक पंचांगानुसार ही अचूक वेळ असणार आहे. या काळात राम जन्मोत्सव, पूजा आणि जप केले जाऊ शकतात. या काळात केलेली पूजा ही दुप्पट फळ देणारी मानली गेली आहे. सोबतच आपण राम जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून दाराला तोरण लावावं, पूर्वेकडे तोंड करून बसावं, उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा, की माझ्या हेतूसाठी राम जन्मोत्सवाचं व्रत मी करतो आहे किंवा रामनवमीचं हे व्रत मी करते आहे, असं मनसंकल्प संकल्प करून कलश स्थापना आणि अभिषेक करावा. प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती घ्यावी, त्यांच्यासमोर कलश ठेवावा, पंचामृताने प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला अभिषेक करावा. आपल्याकडे रामाची मूर्ती नसेल तर बाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकता. त्यानंतर तुळशीपत्र, चंदन लावून वस्त्र आणि फुले अर्पण करून पंचोपचारे किंवा षोडोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यानंतर आपण ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर रामरक्ष स्तोत्र किंवा रामचरितमानस बालकांड वाचावे किंवा आपण 11 वेळा हे वाचन करू शकता. मध्यान्ह मुहूर्तात म्हणजे प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी सकाळी 11:51 ते दुपारी 1:58 दरम्यान आपण शंख वाजवून प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करू शकता. रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून आपण यावेळी राम जन्मोत्सव सुद्धा साजरा करू शकतो. राम जन्मोत्सवाचा विधी पार पाडला की कापूर किंवा तुपाचा दिवा लावून प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटप करावा. हा विधी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. याचबरोबर रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. ते म्हणजे दिवसभर राम राम किंवा ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे सर्व संकट दूर होतात. सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. यामुळे रोग, भय, शत्रू नष्ट होतात. या दिवशी दान केल्याने पुत्रप्राप्ती आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतात. एवढंच नाही तर आपण शुभ मुहूर्तात किंवा जन्म मुहूर्तात प्रभू श्री रामचंद्रांचा पाळणा हलवल्यानं संतान सुख मिळतं असेही सांगितलं जातं. या दिवशी बालकांड ऐकल्याने मन शांत होतं आणि आयुष्यात यश येतं. त्याचबरोबर अनेक जण या दिवशी निर्जला व्रतही करतात. रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. आपण सुद्धा या दिवशी संतान प्राप्तीसाठी निर्जला व्रत करू शकता आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. धन समृद्धीसाठीही काही उपाय आहेत. ते म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांना चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावी आणि ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घराची भरभराट होते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर आरोग्यासाठी अगदी
अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे तुळशी पत्रासह प्रभू श्रीरामचंद्रांच्या 1008 नामांचा नामजप करावा. एवढंच नाही तर या दिवशी हनुमान चालीसाचं पठण करून सोबतच रामरक्षा स्तोत्राचं पठण करून आपण शत्रूसाठी हा उपाय करू शकता. मात्र या दिवशी हे व्रत करत असणाऱ्यांनी किंवा कोणीही रामनवमीच्या दिवशी घाण न करणं टाळावं, खोटं बोलणं टाळावं, दान करावं आणि प्रभू श्रीरामांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. यामुळे आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर रामनवमीचा उपवास अनेक जण करतात. हा उपवास किंवा हे व्रत केवळ शरीरशुद्धीसाठी नाही, तर मनशुद्धीसाठी सुद्धा केलं जातं. आपणही आपल्या शक्तीनुसार निर्जला किंवा फलाहारी उपवास या दिवशी करू शकता. आता या उपवासात काय खावं आणि काय टाळावं? तर साबुदाणा, वरईचा भात, बटाटे, फळे आणि दूध आपण हे खाऊ शकता. मात्र या दिवशी मीठ असलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये. धान्य, कांदा, लसूण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी क्रोध करणं टाळावं. असं म्हणतात, की अन्नापेक्षा आपल्या शब्दांचा गोडवा असणं हेच प्रभू श्रीरामचंद्रांना अधिक प्रिय आहे. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे अगदी घरच्या घरी आपण पूजा करू शकता. आपल्या घरी प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करू शकता. या दिवशी अगदी काहीही जमलं नाही, तरी आपण या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण 11 वेळा आवर्जून करावं. यामुळे संपूर्ण व्रताचं फळ मिळतं, असंही सांगितलं जातं. यासोबतच आणखी एक पुण्यदायी काम करावं, ते म्हणजे गरजूंना अन्नदान करावं. या सेवेमुळे सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात, असं सांगितलं जातं. मग अशा प्रकारे आपणही प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करू शकता. 26 मार्च रोजी गुरुवारी रामनवमी असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योगाच्या सोबतच गुरुवारच्या अद्भुत सहयोगामुळे जुळून आलेल्या या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प आवर्जून करावा आणि अक्षय पुण्याचं फळ मिळवावं, असं सांगितलं जातंय. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.